60 वयाची बाई वाटत नाही की अक्षरा 16 वर्षाची असल्यावर की डान्स वगैरे सगळं तिने केला आणि सगळे म्हणजे प्रत्येक क्षण ती एन्जॉय करते. एकच एक क्रेडिटेबल आहे तिच्याबद्दल. आणि तिथे खूप माणसं जोडली आज मी बघते कारण भरपूर संख्येने लोक आली तिच्या रिटायरमेंटला. तिच्यावरचं प्रेम असंच सगळ्यांचं वाढत आणि घरच्या लोकांचं पण कौतुक आहे कारण ती त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय तितकं चांगलं करू शकत नाही. आणि प्रत्येक वेळेला ती मला तिच्या वडिलांबद्दल सांगते तर त्यांचं मला खरंच कौतुक वाटतं. ती सांगत असते की ती ह्या वया पण इतके ॲक्टिव्ह आहे 86 इयर ओल्ड असून सुद्धा. तर तिने पण तिच्या वडिलांकडे बघून पुढे तिचं कार्यरत ठेवावं जसं वडिलांसारखं चालून तिचं जराची हेल्थ मेंटेन करावी. आणि बाकी सगळं खूप चांगलं जो रिटायरमेंट आयुष्य तुमचं खूप चांगलं आनंदाचं भरभराटीचं आणि सुखाचं जावं आरोग्यमय जावं हीच प्रार्थना. थँक्यू. गोष्टी त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहे त्या म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी त्यांचा उत्साह 18व्या वर्षासारखा. प्रत्येक गोष्टीमध्ये नवरात्र असू दे काही असू दे आपण हा रंग फॉलो करू आणि अक्षरशः साडी वगैरे प्रॉपर मॅचिंग वगैरे हा उत्साह आपण घेतला पाहिजे. तेव्हाच आपलं मनही यंग राहतं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच ऑब्विसली नवरा गेल्यापासून म्हणा एक दुःख असतं व्यक्तीला पण आत्ताही पर्यंत त्या हसतच आहे. तुम्ही कधी पण बघा त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलच असतं आणि त्यांचा स्माइलिंग चेहरा बघून आपल्याला समोरच्याला पण उत्साह येतो. तर हे दोन पॉईंट त्यांनी घेतले पाहिजे. आणि ऑब्विसली एवढ्या वर्षी त्यांनी एकदम खूप सुंदर काम केलेलं आहे आणि अतिशय मनापासून सगळी कामं केलेली आहेत. धन्यवाद. आम्ही तुम्हाला नेहमी लक्षात ठेवू. डान्स करेल सगळे प्रमुख पदाधिकारी तसंच ऑल इंडिया कोर्ट अँड लॉ वर्कर्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी तसंच आपल्या युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराध साहेब तसेच युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे साहेब आपल्या युनियनचे माजी बोर्ड मेंबर आणि सेक्रेटरी दत्ता केसी साहेब सिनियर डेप्युटी माजी धानोरकर सर तसेच डॉक्टर आशिष शिंदे डॉक्टर कीर्तिलता आणि सिनियर डेप्युटी डॉक्टर चित्राला आणि आजचे उत्सव मूर्ती माझी मैत्रीण आमच्या युनियनची कमिटी मेंबर आमची धडाडीची कार्यकर्ती श्रीमती उज्ज्वला आणि जमलेले सगळे कर्मचारी बंधू आणि भगिनी. माईकवरती बघ. आता उज्ज्वला मॅडम रिटायर होत आहेत म्हणजे ते तिच्यासाठीच आनंदाचीच गोष्ट असेल कारण तिने जो इथे एवढी 30 वर्ष सर्व्हिस दिली मुंबई पोर्टर्सला तेवढा वेळ तिच्या फॅमिलीसाठी तिने कमी वेळ दिला. आणि म्हणजे तिच्यासाठी आनंदाचं असेल की तिच्या पूर्ण फॅमिलीसाठी तिच्या मुलींसाठी तिच्या नातवंडासाठी वेळ देईल. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आमची एक कार्यकर्ती आमची हॉस्पिटलची एम्प्लॉई कमी होते आणि म्हणजे जे युनियनचं काम करायचे जसे कामामध्ये तर फारच सिन्सिअर आहे जिकडे जाईल तिकडे काम म्हणजे अति सिन्सिअरली काम करणार. स्वतः सॅनिटरी सेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कुठलाही आम्ही हक्काने युनियनचा कार्यक्रम करायचो सॅनिटरी सेक्शनमध्ये. उद्या कार्यक्रम करायचा असेल तर आज आम्ही फोन करून सांगायचं की बाबा उद्या असा असा कार्यक्रम आहे आपल्या युनियनचा महिला दिन असो किंवा अजून पण युनियनचे बरेच कार्यक्रम असतात सगळे व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन्स वगैरे परत वर्ल्ड हेपॅटायटिस डे आणि महिलांचं इंटरनॅशनल वुमेन्स डे भरपूर कार्यक्रम आम्ही दरवर्षी 2 ते 3 कार्यक्रम आम्ही इकडे करायचो सॅनिटरी सेक्शन. आणि त्याचं सगळं कार्यभार सगळा पदभार उज्ज्वला ताईंनी स्वीकारलेलं आहे. आणि सगळं म्हणजे ती मला म्हणायची काही करू नका सिस्टर तुम्ही फक्त या आम्ही सगळं करतो. आणि असं आम्ही ऐकत जाऊन कार्यक्रम अटेंड करायचो असं. आता आमची हक्काची कार्यकर्ती माझी मैत्रीण रिटायर होते. आता मी कोणाला सांगणार की बाबा कार्यक्रम करायचा आणि तुला आधी तरी कामावरती सुट्टी होती किंवा प्रॉब्लेम यायचा पण आता रिटायर झाला तर आम्ही तुम्हाला हक्काने बोलवणार कारण आपल्याला युनियनचा कार्यक्रम
चालूच राहणार आणि युनियनचं काम काही संपणार नाही. आपली आजची 105 वर्षाची युनियन आहे, अजून पुढे बरीच वर्ष आपली युनियन राहणार. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि शेट्टे साहेबांचा काल 95वा वाढदिवस झाला. आजपासून त्यांनी 96 वर्षात पदार्पण केलं. ते येणार होते पण काल दिवसभरचे रिटायरमेंट फंक्शन झालं. युनियन ऑफिसला पण छोटे खाली कार्यक्रम झाला. अगदी म्हणजे 95 वर्षांना वाटतं एकदम म्हणजे तसे वयाने नुसतं आकडा फक्त हा वय आहे, पण ते मनाने अगदी म्हणजे हे आहेत, चांगले आहेत. रोज ऑफिसला येतात, रोज मार्गदर्शन करतात. अपरा साहेब आहेत, रणजीव साहेब आहेत, खेसे साहेब आहेत. म्हणजे एवढं म्हणजे पूर्ण 2 माळ्याचं पण ऑफिसला आणि अजून गायडन्स करतात, अजून ड्राफ्टिंग करतात. म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणजे त्यांच्या वयाचा आणि त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आणि तसंच तुम्हाला पण एक सांगणं आहे की तुम्ही जसे आतापर्यंत तुम्ही 60 वर्षांचे वाटतच नाहीये, अजून 10-20 वर्ष सर्व्हिस आहे असंच वाटतं तुमच्या चेहरा तुमच्या ह्याच्यावरून हेल्थवरून. तर मी म्हणेल की तुम्हाला ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनतर्फे तसंच हिंद मधुसभा महाराष्ट्र काउन्सिलतर्फे युनियनतर्फे तुम्हाला तुमचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं ही आमच्यातर्फे सदिच्छा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शेट्टे साहेब, पाहुणे आणि सगळ्या पोलीस कामगारांचे नेते डॉक्टर अपरा साहेब, आता ज्यांनी भाषण केलं त्या शीला भगत मॅडम, चित्रा वाघ मॅडम, आणि नवीन कायदा आल्यानंतर कामगारांमधून पहिले जे बोर्ड मेंबर झाले ते दत्ता खेसे युनियन सेक्रेटरी, आमच्या जिव्हाळ्याकारी सहसंपादक कीर्ती लता डॉक्टर मॅडम, आणि आपल्या माझे खूप जवळचे मित्र आणि ते आता नुकतेच गेल्या 27 तारखेला डेप्युटी CMO म्हणून रिटायर्ड झाले ते श्याम धानोरकर. त्यांचे नातेवाईक, त्यांचे पप्पा उज्ज्वला मॅडमचे, त्यांची 2 मुलं सुरुबाई बहीण त्यांची, आणि सॅनिटरी बरेच कर्मचारी इथं आले, फार्मासिस्ट कर्मचारी आले. आणि उज्ज्वलाचा स्वभावच असा आहे की तिनं सगळ्या लोकांना जमा केले. म्हणजे एक लोह चुंबक कसं असतं तसं त्या लोह चुंबकाला जशी माणसं ते लोखंडाची तुकड तशी सगळी माणसं जमा झाली. आज पाऊस आहे, इथं अडचणी इथे एवढी आहे की मी आणि शीला भगत मॅडम चालत आलो तर तिकडं पूर्ण हे होतं, चिखल होता, चिखलात पाय येतं, आम्ही पाय उडा होतो. पण एवढं प्रेम आहे त्यांच्यावरती. आणि आणि 2004 पासून त्यांनी आता काय आपल्या सुप्रसंचालकांनी सांगितले की 2000 म्हणजे 20 वर्ष सॅनिटरीमध्ये गेले, 10 वर्ष डिस्पेन्सरीमध्ये केली, आणि सगळीच उत्तम सेवा त्यांनी केली. त्यांचं नाव कसं आहे, उज्ज्वला उत्तम बालेराव, त्यांच्या नावातच सगळं काय आहे. आणि नेहमी शेट्टे साहेब नेहमी म्हणतात की माणसानं उद्योगी असावं, माणसानं उपयुक्त असावं आणि विनम्र असावं. हे 3 गुण त्यांच्याकडे आहेत. आणि हे 3 गुण आहेत. त्यांनी त्या युनियनच्या आमच्या नेत्या आहेत, महिलांच्या नेत्या, सॅनिटरीमध्ये कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात त्या हिरिरीनं भाग घ्यायच्या. मग आपल्या हॉस्पिटलचा डे असो किंवा काही असो, कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात त्या नेहमी सहभागी असायच्या. आणि त्या सहभागी असताना त्यांनी त्यांची कुटुंबाची जबाबदारी चांगली अतिशय पार पाडली. आता मगाशी उल्लेख केला जानरावनी की जेव्हा कुटुंबाचं क्षेत्र हरपल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आसू होतं आणि आता कर्तव्य होतं. त्यावेळेस त्या महिला सॅनिटरीमध्ये काम करायला आल्या, त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला 500 रुपये दिले आणि टेम्पररी होत्या. आपल्या युनियनच्या वतीने शेट्टे साहेबांनी, अपरा साहेबांनी आग्रह करून, निदर्शनं करून त्यांना रेग्युलराईज केलं. आणि त्या रेग्युलराईज केल्यानंतर त्या महिलांनी, सगळ्या सॅनिटरी स्टाफनी युनियन प्रति शेवटपर्यंत एकनिष्ठता दाखवली. त्यापैकी उज्ज्वला उत्तम बालेराव एक आहे. उज्ज्वलाबद्दल खूप बोलता येण्यासारखं आहे. खूप बरीच वर्ष मी एकत्र काम केलं. त्यांनी त्याची तक्रार कधी अशी केली नाही. म्हणजे बरेच कर्मचारी आपली तक्रार करतात. काही लोक कसे असतात की तक्रारीच्या सर्कलमध्ये उभे असतात आणि काही लोक सोल्युशनमध्ये असतात. तर त्यांचा स्वभाव नेहमी सोल्युशन. समजा काही प्रसंग आला, प्रश्न आला, काही निर्माण झाला तरी पण त्या पुढे यायच्या आणि त्या सांगायच्या की साहेब असं नका, तू असं करा. आणि हे सोल्युशन देणाऱ्या
भालेराव उज्ज्वला उत्तम भालेराव ह्या सध्या आता ज्या डॉक्टरांनी सांगितलं, शिल्पी डॉक्टर म्हणाले की एक माणूस रिप्लेस करण्यासाठी तेवढा त्याचा अनुभव लागतो आणि तो अनुभव नसल्यामुळं पुन्हा कामाचं हॅम्पर होतं, सगळं होतं. आता डॉक्टर धानोकरांनी अपेक्षा व्यक्त केल्या की आपल्यासाहेब नवीन भरती संदर्भात काहीतरी करतील. युनियन म्हणून आम्ही सतत सातत्याने पाठपुरावा करतोय. आपल्यासाहेब PWNC असेल किंवा इतरही नॅशनल प्लॅटफॉर्मवर ते सतत प्रयत्न करतायत, परंतु हे सरकार तुम्हाला माहिती आहे काय, सगळ्यांनी जंतर मंतर हे पाहिलं असेल आणि संवेदनशील सरकार नाही. आपण कितीतरी पत्र पाठवतो आपल्यासाहेबांनी आणि ती संवेदनशीलता, सरकारची संवेदनशीलता आपल्या प्रशासकीय पातळीवरती म्हणजे चेअरमॅन साहेबांच्या पर्यंत आपल्या साहेबांनी अनेक पत्र पाठवली, परंतु त्याला साधं उत्तरही देत नाही. कामगारांच्या प्रश्नांसंबंधी काय प्रश्न कुणाच्या भरत्या आहेत, कुणाची आता कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये फार्मसीच्या जागा भरण्यासाठी सातत्याने ते पाठपुरावा करतात, परंतु त्याला दखल देत नाही. आणि हे पर्क्युलेट झालेलं जे आहे सरकारचे असंवेदनशील आहे. तसंच आपल्या नवीन चेअरमॅन आले तर त्यांना वेळ नाही, ते एक तर त्या ॲडिशनल चार्जेस आहेत आणि अडचण अशी होती की डे टू डे फंक्शनमध्ये ज्या काही अडचणी येतात ते युनियन म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून ते सातत्याने प्रयत्न करूनही काही मार्ग निघत नाही. तर अशी हे सगळे हे झालेले आहेत. तर त्यातूनही आम्ही आशावादी आहोत. शांतीबाई नेहमी म्हणायचे की आपण आशावादी असले पाहिजे, कारण आपल्या अंगामध्ये रक्तगुणाचं आहे. तर ज्या हुतात्म्यांनी बलिदान देऊन त्यांनी स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्य मिळालेल्या बलिदानाचं रक्त आपल्या अंगात आहे. आपण त्याचे वंशज आहोत आणि तेच आपण जंतर मंतरवर पाहिलं. आपण राजकीय भाषेत जात नाही, परंतु उज्ज्वला उत्तम भालेरावांनी खूप अतिशय चांगलं काम केलं. सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून मी त्यांना ज्यावेळेस काम करताना पाहिलं, तो कधीच असं कोणतं काम त्यांनी नाकारलेलं नाही. हा, नाकारायचं असेल तर त्या येऊन सांगायचं आहे की बाबा असं असे अडचण आहे तर तुम्ही मार्ग काढा, पण सतत ते मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे सॅनिटरीचं काम सतत सुरळीत झालं. आज दुर्दैवानं म्हणा काही म्हणा, पण आज सॅनिटरी सेक्शन राहिलं नाही आणि सॅनिटरीचा सगळा स्टाफ वेगवेगळ्या ठिकाणी डिस्पर्स झाला, काही सीला गेले आणि सॅनिटरी सेक्शन राहिलं नाही. आमचे डॉक्टर अण्णा दुराई आले. अण्णा दुराईने सांगितलं की सॅनिटरी हे सेक्शन मेडिकलशी संबंधितच नाही, ते सीईशी संबंधित आहे, म्हणून सीईला पाठवलं. पुन्हा सीई मध्ये काही दिवस काम केलं तर पुन्हा मेडिकलमध्ये आलं आणि अशी सगळी वाताहत झाली. परंतु सॅनिटरीचा आजही स्टाफ इथं आहे आणि सॅनिटरीचा स्टाफ हा संघर्षमय आहे, संघर्ष करणारा आहे आणि हा संघर्ष करण्याचं प्रतीक म्हणजे उज्ज्वला उत्तम भालेराव आहे. मी अनेकदा बोलता त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुंबई पोर्ट डॉग जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना मी सल्ला देऊ इच्छितो. या सगळ्या लोकांनी कुटुंबाच्या आजपर्यंत काळजी घेतली. कुणीतरी म्हणाले की 60 वर्षाचा जाते पण 18 वर्षाच्या दिसतात, तर ती काळजी या सगळ्या स्टाफने घेतली. आता 60 नंतर आम्ही तुमच्याकडे त्यांना सोपवलंय. त्यांची काळजी तुम्ही मुलं, बहीण, वडील, पप्पा आणि सुनबाई या सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. आणि ते दीर्घायुष्य म्हणजे आपल्या साहेबांनी पेन्शन कमिटीवरती काम करताना जी पेन्शन दिली ती पेन्शन खूप स्वाभिमानानं धरणे इतकी पेन्शन दिलेली आहे. मुलांच्या पुढे हात बसवण्याची वेळ येणार नाही आणि स्वाभिमानाची पेन्शन देणारे आपले अप्पासाहेब आहेत. अप्पासाहेब हे पेन्शन कमिटीवरती मुंबई पोर्ट ट्रस्टमधून एकमेव कमिटी मेंबर म्हणून होते आणि ती पेन्शन आपल्याला खूप पुरेशी आहे. स्वाभिमानात धरणे इतकी आहे. त्यांच्यानंतर आपल्याला आरोग्य सेवा दिलेली आहे तिथे, म्हणजे हॉस्पिटल आपल्याला आहे. त्यांनी हॉस्पिटल डिस्पेन्सरीला काम केलंय, त्यामुळं चिंता करण्यासारखं काही राहिलं नाही. फक्त त्यांना त्यांचं स्वास्थ्य आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवर्जून उपस्थित असलेले मुंबई पोर्ट ट्रस्ट जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी साहेब, आताच त्यांनी शुभेच्छा दिल्या. माझे मित्र युनियनचे सेक्रेटरी विजय रंगवेठी, डॉक्टर ज्यांनी आत्ताच 4 दिवसापूर्वी निवृत्ती झाली. 4च दिवसापूर्वी काहीतरी आमच्या युनियनच्या उपाध्यक्षा शीला भगतजी, डॉक्टर कीर्ती, डॉक्टर चित्रा वाघ या ठिकाणी होत्या. त्यांना काही कामानिमित्त जायचं म्हणून त्यांनी रजा घेतलेली आहे. आणि आजचे सत्कार मूर्ती उज्ज्वला भालेराव,
जे सुंदर सत्र संचालन करतायत, उशिरा आलेले ओपनिंग बॅट्समन पण पॅड बांधून आले, त्यामुळे बॅटिंग जोरात करतायत चे जानराव. समोर बालेरावांचे वडील आहेत, सर्व मेडिकलमधील स्टाफ आहे, महिला पुरुष दोन्हीही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या उपस्थितीवरूनच त्यांच्या कामाला तुम्ही सगळ्यांनी दाद दिली आहे आणि म्हणून त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी सगळेजण उपस्थित आहात, कुटुंबीय उपस्थित आहेत. ते महामणी सकाळपासून सगळं नियोजन पाहतायत, अतिशय तळमळीने कार्यक्रम करतायत. बालेरावांबद्दल आता इथे 4 डॉक्टर बसले होते आणि 4ही डॉक्टरांबरोबर त्यांनी काम केलं आणि 4 डॉक्टरांनी त्यांच्या कामाची तारीफ केली, तुम्ही ऐकली. त्याच्यावरून त्यांनी जी काही मुंबई प्रशासनाला सेवा दिली आहे ती किती उत्तम प्रकारे दिली. आणि त्या 4 डॉक्टरांकडे काम करण्यापूर्वी जे सॅनिटरी इन्स्पेक्टर विजय रणदिवे ते आहेत, त्यांच्याबरोबर सॅनिटरीमध्ये काम केलं, त्यांनी देखील त्यांच्या कामाची पावती दिली. म्हणजे प्रशासनातील सेवेबद्दल कुठेही कमतरता नाही, हे सगळ्यांच्या बोलण्यातून तुम्ही ऐकलं आणि ते अगदी वास्तव आहे. म्हणजे काम नाही करायचं तरी पण ते का नाही करायचं त्याचं कारण असायला हवं आणि ते कसं करता येईल याच्यासाठी सोल्युशन असायला हवं, अशा दोन्ही गोष्टी रणदेवींनी सांगितल्या. मी आता थोडा इंडियनकडे येईल, कारण इंडियनमध्ये अनेक वर्ष काम करत असताना जिथे जिथे आंदोलनं व्हायची, आमचा सॅनिटरी मेडिकल सॅनिटरी म्हणजे इंडियनचा बालेकिल्ला, सगळ्या महिलांना घेऊन यायचं काम उज्ज्वला बालेराव करणार. आणि त्या आंदोलनात जे काय महिलांचं प्रतिनिधित्व असेल, कामगारांचं प्रतिनिधित्व असेल, ते प्रकर्षाने जाणवून द्यायचं काम ते प्रकाश पाटील जसं पाहिजे तसंच महिलांमध्ये उज्ज्वला बालेराव यांनी अतिशय सगळ्या आंदोलनाच्या कार्यक्रमांबद्दल सिस्टरने सांगितलं की त्यांच्या सेक्शनमध्ये होणारे कार्यक्रम तर करायचे आहेत, पण वेगळ्या ठिकाणी जिथे आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये इंडियनची ताकद दाखवण्याचं जे काही काम असतं ते उज्ज्वला बालेरावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. इंडियनची जी काही शिबिरं होतात त्याची जबाबदारी अगदी सुरुवातीपासून शांतीबाईंनी माझ्याकडे दिली होती आणि मग ती लिस्ट केली की बालेरावांच्या नावाला कधी ठोरली मारली आहे असं कधी झालं नाही. जिथे त्यांचं नाव आलेलं आहे समोर, म्हणजे त्यांना शक्य आहे आणि लिस्टमध्ये नाव आहे त्या नावाला टिक व्हायची, अशा पद्धतीनं त्याची दखल इंडियनने देखील घेतली होती. अशा म्हणजे जो काय उल्लेख झाला पीटी केसचा, निश्चितपणे अनेक पीटी केसमध्ये आपल्याकडे लागली मंडळी, त्या महिला असतील पुरुष असतील दोन्ही पद्धतीत आहे आणि त्यांना कायम करायचं काम मुंबई पोर्ट दवाखाना जनरल एम्प्लॉईज युनियनचे त्यावेळेचे अध्यक्ष शांतीबाई असतील, शेटेसाहेब असतील आणि अपरासाहेब असतील यांनी ते प्रामुख्याने ती बाजू प्रशासनाकडे मांडून सोडवलं. आणि रणदिवे म्हणाले तसं त्यातील बहुतांश म्हणण्यापेक्षा मी अगदी 99% म्हणेल, 1,000% इकडे इकडे झालं असेल, त्या 99% कामगारांनी इंडियनची निष्ठा शेवटपर्यंत कायम ठेवली आणि ते आजही जे सेवेत आहेत ते आमच्या बरोबर आहेत. निवृत्त झाले ते देखील बरोबर आहेत. अनेक निवृत्तांचे आता उलट झाले. दानवकर साहेब तुम्ही म्हणाल तसं संख्या एवढी रिड्यूस झाली आहे. मी आलो तेव्हा 32,000 होते 87 साली आणि निवृत्त झालो तेव्हा 2200 होते. म्हणजे रिड्युसिंगचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे. जरी तुम्ही आम्हाला वैद्यकीय सेवा देत असाल पण ऑपरेशनमध्ये अतिशय संख्या कमी झाली आहे आणि टर्नओव्हर मात्र आपला जोमाने वाढतोय. अगदी 75 मिलियन टन पर्यंत आपण यावर्षी गेलो. म्हणजे अशा ठीक आहे यांत्रिकीकरण झालंय पण कामगारांची संख्या निश्चित कमी झाली. आता सगळं काम कसं केलं जातं तुम्ही जाणताय, आम्ही जाणतोय. आउटसोर्सिंग आणि कॉन्ट्रॅक्ट याच्या पलीकडे कुठल्याच तर मुंबई पोर्टमध्ये चाललंय का हे नाही, संपूर्ण भारतात तुम्ही कुठे जा हीच पॉलिसी भारत सरकारची आहे. रणदेवे मला कसं राजकारणावर बोलायचं नाही पण शेवटी सरकार जे सत्तेत असतं त्यालाच प्रश्न विचारायचे असतात आणि म्हणून ही पॉलिसी सरकारने बदलणं फार गरजेचं आहे. भारत हा बलाढ्य लोकसंख्येचा देश आहे. त्या देशामध्ये त्या लोकांना रोजगार देणं हे सरकारचं कर्तव्य असतं. तर तिथे कुठेही ते काम केलं जात नाही, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाला. परवाच आम्ही आता दिल्लीला आंदोलनाला गेलो. अपरासाहेब होते, मी, राणेसाहेब आणि आपले बोर्ड मेंबर सध्याचे प्रदीप नलावडे.
काल कोटराम स्टेडियम मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होतं, शेतकरी जमा झाले, म्हणजे कामगार जमा झाले, पण सरकार किती आंदोलन करा, जाग यायचं त्यांना दिसत नाही. त्याचं लक्षण, त्याचं उदाहरण त्यांनी जंतर मंतरवरचं दिलं. पुन्हा जंतर मंतर काल माझ्या माहितीप्रमाणे काल देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालं, ज्या मुलांवर आकसाने कारवाई करतात. अशा पद्धतीचं हे सरकार आहे. शेवटी जनता ज्यावेळी वेळ येईल त्याच्यावर त्याचा निर्णय घेईल. त्यामुळे मी राजकीय भाष्य करत नाही. पण बंदराबद्दल बोलत असताना तुम्ही वैद्यकीय सेवा देताय, अपराज साहेब त्याबद्दल बोलतील, मी त्यांना तो विषय सेपरेट ठेवतो. हॉस्पिटल, नवीन हॉस्पिटलचा प्रस्ताव बोर्डात पास झाला आहे, त्याच्याविषयी अपराज साहेबांनीच बोलावं असं माझं मत आहे. आणि आता सध्या ज्या काही सेवा दिल्या जात आहेत ठीक आहे, काही अंशी त्या निश्चितपणे उपयोगी आहेत. मग ते निवृत्त कर्मचारी असोत, सेवेतील कर्मचारी असोत, त्यांचे कुटुंबीय असोत, त्या सेवा चांगल्या पद्धतीने मिळतात असं म्हणूया. अजूनही खूप सुधारणा करण्याची गरज आहे. ज्या वेळोवेळी आपण ते बोर्डमध्ये मी असताना मांडल्यात, आता नलावडे साहेब मांडतायत आणि त्याच्यावरती काही अंशी तरी तोडगा निघायला सुरुवात झाली आहे. तो भविष्यात आणखी पूर्णपणे निघावा ही अपेक्षा आहे. पेन्शनचा उल्लेख झाला, उज्ज्वलाताई तुम्ही निवृत्त होताय, पगार पुढच्या महिन्यापासून बंद होईल, पण पेन्शन मात्र 1 तारखेला अकाउंटमध्ये नक्की जमा होईल. कारण जसा उल्लेख केला अंजने साहेबांनी, आपल्या मुंबई बंदरातून एकमेव पेन्शन कमिटीवर असलेला प्रतिनिधी म्हणजे सुधाकर अपराज, आणि त्यांनी शांतीबाईंनी ती निवड केलेली. शांतीबाईंनी केलेल्या मार्गदर्शनाचं त्यांनी अतिशय सोनं केलं आणि आपल्या कामगारांना शेवटच्या श्वासापर्यंत तो सन्मानाने जगला पाहिजे याची काळजी त्या पेन्शनच्या माध्यमातून झाली आहे. सगळ्यांना जे निवृत्त झाले त्यांना कल्पना आहे. मी स्वतःही 2 वर्ष झाली रिटायर्ड होऊन त्या पेन्शनचा किती उपयोग होतो आणि जे भविष्यात होणार आहे त्यांनाही त्याची जाणीव निश्चितपणे निवृत्त झाल्यानंतर येईल. मी युनियनचा बोर्ड मेंबर म्हणून रणदेव साहेब म्हणाले कायद्यात बदल झाला, पहिली संधी मला युनियनने दिली आणि त्यात मी काही चांगलं करायचा प्रयत्न केला. त्याची ही एक महत्वाची गोष्ट आहे. जो पेन्शन फंड आहे आपला, मी गेलो त्यावेळी तो 11,000 कोटींचा होता, 5,000 कोटींची तूट होती आणि ती तूट भरण्यासाठी नेमका बोर्ड मध्ये असताना जी काय आपली लँड पॉलिसी आहे, आपल्याकडे खूप सारी जमीन आहे, अगदी आता आपण बसलो याच्या बाजूचा प्लॉट पण येत्या कालावधीमध्ये काही इन्कम टॅक्स वाल्यांनी इंटरेस्ट दाखवलाय ते घेतील. तर त्या पॉलिसीचं अंमलबजावणी आपण त्यावेळी केली. जे काही रेट्स होते त्याच्यात व्हॅल्युअर आपण नेमले, प्रॉपर ज्या ज्या एरियामध्ये ती जागा आहे त्याचं व्हॅल्युएशन करून रेट ठरवले आणि मग आपण मार्केटमध्ये गेलो. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपल्या जमिनीच्या माध्यमातून चांगले पैसे आपल्या तिजोरीत आले आणि मग तो फंड मी म्हणाल जसं जेव्हा बोर्डात गेलो तेव्हा 5,000 कोटीची तूट शेवटी मी निवृत्त होत असताना 2024 मध्ये 270 कोटींवर आली. पण आता पुन्हा आपला करार झाला, 1/1/22 पासून लागू झालेला करार, ज्याचा थकबाकी सगळ्यांना मिळाली. त्या करारामुळे पुन्हा त्या पेन्शन फंडात थोडी तूट निर्माण झाली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ती तूट भरून निघेल. आणि शेटे साहेब नेहमी सांगतात समुद्रात, अरबी समुद्रात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत कोणाची पेन्शन थांबणार नाही. त्या वाक्याला जसा तो बोलताना ते वाक्य जरी असले तरी त्याला निश्चितपणे ठाम अर्थ आहे. आणि मुंबई बंदरातील कामगारांना शेवटच्या श्वासापर्यंत पेन्शन मिळेल एवढा पेन्शन फंड आपण निर्माण केलेला आहे. त्याचं सारं श्रेय डॉक्टर शांती पटेल आणि यशवंत कुलकर्णी यांनी त्या फंडाची निर्मिती केली आणि मग तो गरजेनुसार जी काही वाढ आहे ती अपराज साहेबांच्या काळात झाली, म्हणजे केसी साहेबांनी अपराज साहेब विश्वस्त असताना झाली. पुन्हा मध्ये आपल्याला फार फायनान्शियल क्रायसिस सुरू झाले होते, पण पुन्हा आता आपण वरच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये मी बोर्ड मेंबर झालो साहेब त्यावेळी पण तुम्हाला मी बोललो होतो की एक वेळ अशी येईल की मुंबई बंदराची तिजोरी भरून वाहिलेली असेल, म्हणजे सफिशियंट फंड असेल असा त्याचा अर्थ आहे. आणि तो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिकडे आपण पोहोचतोय अशी स्थिती आपल्या बंदराची आहे. आणि याच्यामध्ये सारं श्रेय हे कामगारांचंच आहे. हे जाहीरपणे जलोटा साहेब असतील, त्याच्यापूर्वीचे भाटिया साहेब असतील, अगदी राणी जाधव असतील, या तिन्ही चेअरमनने मी स्वतः पाहिलंय, जाहीरपणे कामगारांचं कौतुक केलेलं आहे. कामगारांनी दिलेल्या श्रमामुळे ते शक्य होतं. मग तो कुठल्या विभागात प्रत्यक्ष डॉक्स मध्ये काम करतोय म्हणजे तोच काम करतो का, तर डॉक्स मध्ये काम करणाराही प्रत्यक्ष काम करतो, पण मेडिकल मध्ये जो त्याला सेवा पुरवतो तोही कामगार तेवढाच हातभार लावत असतो. हेही फार महत्वाचं आहे. 153 वर्ष आपल्या बंदराला पूर्ण झाली.
153 वर्षाची एखादी संस्था फार मोठा कालावधी आहे आणि सक्षमपणे चालू आहे, चालू राहणार आहे. तर खाजगीकरणाचं वार आहे, त्याच्यामुळे सगळे बदल घडत आहेत. मी त्याच्यात जात नाही डिटेल. आपण ऑलरेडी इंदिरा डॉगला खाजगीकरण केलं, 2 कंपन्यांना ते काम करायला दिलंय ऑपरेशनचं. असे सगळे बदल काळानुसार घडत आहेत. पण 153 वर्षाचं पोट 105 वर्ष युनियनला देखील पूर्ण झाली. ज्या युनियनला तुम्ही योगदान दिलं ती युनियन देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने पुढे जाते. अशी 105 वर्षाची युनियन. आणि आता अध्यक्ष असलेले आमच्या सिस्टरने उल्लेख केला, कालच त्यांचा 95वा वाढदिवस झाला. 95व्या वाढदिवशी देखील सकाळी 11:15 वाजता ऑफिसमध्ये पोहोचलेले, तिथून टाकसाळ मजदूर सभेच्या कार्यक्रमाला जाऊन पुन्हा युनियनमध्ये येऊन कार्यक्रम करून पुन्हा आपल्या स्वतःच्या घरी कुटुंबियांबरोबर कार्यक्रम केलेले अध्यक्ष हे निश्चितपणे ईश्वराची देणगी आहे. आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, हे आमचं भाग्य आहे असं मी म्हणेन. कारण त्यांचे जे काही अनुभव आहेत त्यांनी फार अगोदरपासून पोट पाहिलंय. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 70 वर्षाची सेवा त्यांनी या बदलाला दिली आहे, युनियनला दिली आहे. म्हणजे बंदरासाठी दिली आहे, कामगार चळवळीसाठी दिली आहे. तो प्रदीर्घ अनुभव आम्हाला देखील डे टू डे कामामध्ये रोज उपयोगाला असतो. खूप सारं जरी बोलण्यासारखं असलं तरी उशीर होतोय. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. उज्ज्वलाताई, तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी, आनंदीदायी जावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि शेटे साहेबांच्या वतीनं, कारण ते येऊ शकलेले नाहीत, आजकाल फार हेक्टिक झालंय त्यांचं शेड्यूल, त्यामुळे त्यांच्या वतीने आणि सर्व युनियन पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नातेवाईक आलेले सर्वांना माझा हृदयपूर्वक नमस्कार. तर आणखी उज्ज्वलाबद्दल बोलायचं म्हटलं नंतर खरोखरच ते प्रामाणिकपणाने गेले 30 वर्ष अगदी प्रामाणिकपणे आणि लिडरशिप करून प्रामाणिकपणे काम केलं. त्यांचा उर्वरित आयुष्य सुखाने आणि समृद्धीने जावं हेच ईश्वराकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी 22 वर्षाची होते आणि त्या मला वाटतं 2 वर्ष माझ्या सिनियर असा शब्द आपण वापरू त्या होत्या. त्याच्यामुळे मला इकडचं काही कळत नव्हतं. आणि आमचे आवडते, सर्वांचे आवडते सुपरवायझर साळवी सर त्यावेळेला सुपरवायझर होते. मी नवीन आले आणि त्यांनी म्हणतात की धाऱ्यावर धरलं होतं की नाही, आता तू आली आहेस तर तू कामगारांना आणि बिल्डिंग करायचं, त्यांचं काम बघायचं आणि त्यांचं मला येऊन रिपोर्टिंग करायचं. मला काही त्यातलं नॉलेज नव्हतं. मी म्हणाले हां, आता आपले बॉस, येस बॉस या ह्याच्यात मी होते. त्याच्यामुळे मी धावत जायचे, बिल्डिंग चढायची. तेव्हा बारीक होते आणि 22 वर्षाचे, त्यामुळे प्रत्येकाची बिल्डिंग चढायचे आणि सरांनी रिपोर्ट करायचे, सर या बाईने बिल्डिंग नाही काढली, तिने बिल्डिंग नाही काढली. आणि मग ते म्हणायचे मार ते हावला. आणि मी अच्छा ठीक आहे असं म्हणून त्यांची आज्ञा पाळून लगेच त्यांचे हावले मारायचे. त्याच्यामुळे तो जो रोष होता, कोण ती आवळे कावळे आले आहे असं आमच्या प्रकाश पालवीने त्यावेळेला भाषणात म्हटलं होतं. कोण आहे ती आमच्या पायथ्यांचे खाडे मारते. पण त्यावेळेला माझी जे आवडते सुपरवायझर साळवी सर ते मात्र अजिबात पुढे आले नाही. आणि मी तिला सांगतोय म्हणून ते मारते असं काही नाही. त्याच्यामुळे आमच्या दोघी आणि त्या युनियन लिडर त्याच्यामुळे प्रत्येक लहान लहान गोष्टीवरती माझ्यावर भांडायच्या, हो मॅडम तुम्ही असं काय केलं, आमच्या कामगारांना असं वाटतं. आणि आमच्या दोघींची भांडणं ही जास्तच वाढत गेली. शीतयुद्ध म्हणतात त्या टाईपचं आमचं शुद्धयुद्ध सुरू झालं. आणि मग मी त्यांना बघितलं की मी रागाने बघायची, त्या माझ्याकडे बघितलं की रागाने बघायची. दरवेळेला अपरासाहेबांकडून माझी कंप्लेंट, अपरासाहेब उठायचे, सीओ मधून माझी कंप्लेंट, सीओ मला कॅबिनमध्ये तू असं काय केलं. ते त्यावेळेला मला सपोर्ट म्हणून असं कोणीच नाही. आणि मी आपले काय म्हणजे मी नक्की ऐकावं कोणाचं, माझ्या बॉसचं की कोणाचं मला काही कळेना. पण मग हळूहळू मॅच्युरिटी आली, कळतं की नाही हा जो सर्व पॉलिटिक्स चाललंय आपल्यात आणि माझं आणि कामगारांचं रिलेशन हे कुठेतरी खराब होत आहे. आणि हे आता मलाच नीट करायला लागणार आहे, कारण त्यांचा जो रोष होता माझ्या विरोधात तो वाढत चालला होता. मग मी थोडं शांततेने घेतलं आणि मग आपली उज्ज्वलाबाई पण जरा शांत झाली. त्या अशा बाहेर काम करायला अतिशय रडके. तुम्ही किती म्हणत ना आतमध्ये पण झाडू मारणं हा प्रकारच झाला नाही. आणि त्या रडक्यात मी एकदम कडक, म्हणजे
म्हणजे मला जराही कचरा दिसला की मी फार हाफ दे. आणि मग त्यांचं काय झालं की हळूहळू त्या पण हे झाल्या. त्याच्यानंतर मग त्यांनी डिसिजन घेतलं, म्हणजे क्रांती म्हणतात ना आमच्या सेनेटरीमधली, ती पहिली क्रांती त्यांनी आणली. मी आता सेनेटरीमधून बाहेर पडले आणि हा आतापर्यंत कोणीही डिसिजन घेतलेली व्यक्ती नव्हती. सेनेटरीमधून बाहेर पडता, अरे जाऊन झाडू मारा ना, आता काय तुम्ही संडास धुणार का, असे शब्द वापरले गेले होते त्यावेळेला, की तुम्ही डिस्पेन्सरीला जाऊन आता संडास धुवा, आता तर झाडू मारतात आता संडास धुवा, असे शब्द त्यांना वापरले गेले. पण त्यांनी एक डिसिजन घेतलं की नाही, मी इथून बाहेर पडणार, मी या सेनेटरीमध्ये राहणार नाही. आणि त्यांनी त्या डिसिजन नंतर त्यांच्या मागून 4 जण त्या पण बाहेर पडल्या, त्यांना पण विरोध झाला. आमच्या युनियनचे जे होते नेते प्रकाश पारधी ह्यांनीच त्यांना विरोध केला, तरीही त्या हटल्या नाही आणि त्या सर्वच्या सर्व बाहेर पडल्या. त्यावेळेला त्यांनी मला डिसिजन विचारलं की मॅडम आम्ही जे करतो योग्य आहे. तुम्ही म्हणाले अतिशय योग्य आहे, याच डिपार्टमेंटमध्ये कायम राहणं आणि झाडून मारून राहणं हे नाही करायला पाहिजे, तुम्ही पुढे जा आणि ते गेलंच पाहिजे. आणि त्यांनी डिसिजन घेतलं आणि आज मला असं वाटतं की त्यांची हे डिसिजन खरोखरच चांगलं होतं की त्यांनी आज ते झाडू मारणं सोडलं आणि इथे आला. 10 वर्ष त्यांनी मला वाटतं डिस्पेन्सरीला काम केलं, अतिशय प्रिय. आणि त्याच्यानंतर आमचे रिलेशन खूप चांगले झाले, कारण काम केलं ना. जेव्हा मॅडम खाडा मारणं किंवा काम बघणं बंद झालं, त्याच्यामुळे आमची मैत्री झाली. आज माझ्या मोठ्या मुलाने मला विचारलं मम्मी कुठे चालली आहेस, तर मी म्हणाले अरे ती उज्ज्वला मावशी तुझ्या प्रोग्रामला. अरे मम्मी तुझ्या सर्व मैत्रिणी या आता रिटायर होत चालल्या, म्हणजे माझ्या घरात पण ती मैत्रिणी म्हणून आता संबोधलं जाते आणि माझ्या घरातल्यांना असं वाटतं की अशा प्रकारे. आणि खरं तर त्यांचं नेचर नंतर हळूहळू गेलं, कारण मॅच्युरिटी आल्यानंतर मला पण कळलं, त्यांना पण कळलं आणि आमचे रिलेशन अतिशय सुंदर झाले. आणि असेच ते व्यवस्थित राहो आणि खूप गोड स्वभाव झालाय त्यांचा आणि असाच त्यांचा गोड स्वभाव, अतिशय गोड बोलतात त्या. काम पण काढून घ्यायचं असेल ना तर कसं काढून घ्यायचं ते उज्ज्वला पहिला काढून अतिशय गोड बोलून काम काढून घेणार आहे आणि अतिशय सुंदर आहे. आणि असंच त्यांनी हसत खेळत राहावं हे सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष या ठिकाणी डॉक्टर आशिष शिंपी साहेब, नुकतेच निवृत्त झालेले डॉक्टर आमचे धानोरकर साहेब, 26 तारीखला त्यांचं त्यांनी 65 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याचबरोबर आता चित्रा वाक्य निघून गेल्या. या ठिकाणी उपस्थित आमच्या युनियनचे आणि पूर्व बोर्ड मेंबर दत्ता केशव साहेब, आमच्या युनियनचे लिगल ॲडवायझर, आमच्या युनियनची सगळं कायद्याची बाजू समर्थपणे सांभाळणारे जय रंगेरी साहेब, या ठिकाणी उपस्थित आमच्या युनियनच्या उपाध्यक्ष आणि युनियनचं सगळं काम महिलांचं पाहणाऱ्या शीला भगत मॅडम, कीर्ती मॅडम, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आणि सुद्धा इथे मार्गदर्शन केलं. त्यांचा आम्हाला युनियनला फार उपयोग होती ठेवलं. आणि त्याचबरोबर आता ज्यांनी चांगल्या मैत्रिणीने जे भाषण केले त्यांच्या, ती मैत्रिणी सीमा, सर्व त्या सीमा पूर्वी काय होत आहे आणि आता काय आहे ते त्यांनी स्वतः सांगितलं. असो या ठिकाणी उपस्थित सर्व तुम्ही मंडळी, म्हणजे आता त्यांचे वडील त्या ठिकाणी उपस्थित, फार आनंद आहे की वडील त्यांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहेत. फार कमी असा योग असतो की आपल्या निवृत्तीचा कार्यक्रम फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर ते प्रवीण कोलगे, त्यांची बहीण भारती, त्यांची नात येते मैथिली ते वरलेली आहे. ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांची कुटुंबातली आहेत. त्यानंतर सगळ्यांची नाव घेत नाही, फक्त निवृत्त झाल्यानंतर बरीच मंडळी आलेली आहे. डॉक्टरी डिस्पेन्सरीतून मंडळी आलेली आहे, ठिकाणी हॉस्पिटलमधून आलेले आहेत आणि फार्मासिस्ट मंडळी या ठिकाणी. आणि खरोखरच जे काही कंजूस माणूस कसा सगळं हे करतो, आपली जमा करतो सगळी, तसं त्यांनी माणसाची कंजुसाची केलेली आहे, जमा केली, पैसा केलेला नाही. पण काही असो, या ठिकाणी मला नमूद करायला सुरुवातीला की ज्या वेळेला एखाद्या स्त्रीवरती त्यांची पट्टी केल्यानंतर जी परिस्थिती असते ती अतिशय घातक असते, त्याला कोण मदत करत नसतो. आणि त्या परिस्थितीमध्ये सगळ्या मुलांना सांभाळायचं, मुलांना शिक्षण द्यायचं, त्यांना सांभाळून त्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे, कामावरती जायचं, कामावरती काम करायचं, कामावरती प्रेम करायचं. ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रतिकूल परिस्थितीमधून आमच्या उज्ज्वलाताई ह्या इथे पोचलेल्या. फार मोठी कष्टाने, कष्ट एवढे बसलेले आहेत
आणि अजूनही काम करत असताना त्यांनी इथेही फार त्रास झाला. आणि आमचे जवळचे संबंध आहेत त्यांच्याबरोबर. आणि युनियनमध्ये काम करत असताना आमचे त्यांचे संबंध म्हणजे आम्ही घरातली फॅमिली मेंबर कसं दिसतो. आणि त्यामुळे कल्पना आहे मला त्यांच्यावर काय प्रसंग आले, पण त्या प्रसंगाला डगमगल्या अगदी निर्भयतेने त्याला तोप दिलं. आणि आज त्या स्वतःच्या पायावरती इतक्या उभ्या आहेत की त्यांना आता कोणी थांबू शकत नाही, अडू शकत नाही. खरं पाहता त्याला मानाचा मुद्रा करण्याची गरज आहे. या ठिकाणी आमच्या युनियनचे एक सुंदर असा कार्यकर्ता प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे असायचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी कधी कुठलं काम युनियनचं त्यांनी केलं नाही असं नाही. आपल्या घरातली कामं बाजूला ठेवून युनियनसाठी ते काम केलेले आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आज या कार्यक्रमाला आपण जावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या. कारण सेक्रेटरी पण येणार म्हणून सांगितल्याप्रमाणे काल अतिशय हेक्टिक दिवस गेला आणि त्यामुळे ते आता येऊ शकले नाही. पण त्याची मनोमन इच्छा होती की आपण जावं. आणि सॅनिटरी हा आमचा बालेकिल्ला. तुम्हाला माहिती आहे की त्याने सर्वांनाच माहीत आहे की कुठलंही काम असलं तर युनियन पहिला ती सगळी कामं सोडून सॅनिटरीच्या कामात आणि त्यांचं काम पहिलं करायचं आणि बाकी नंतर काम. पण हे आमचा बालेकिल्ला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आमचे जे करार झाले, कुठले वेतन करार झाले, वेतन करार झाल्यानंतर विजय सोहळा करायचा असेल तो सॅनिटरी स्थापना करायचा. सगळ्या महिला मोर्चाने या जिकडे असेल तिकडे येत होत्या. पहिल्यांदा आमचे गुलाबराव त्यावेळेला होते. आता ही मंडळी तुम्ही नाव माहीत नसतील, त्यावेळेला गुलाबराव ही मंडळी अशी होती, अगदी धार होती, वाघ होते सगळे आमच्या युनियनचे. त्यांचं नाव जर घेतलं नाही तुम्हाला कितीतरी नाव घेता येतील, पण आता वेळावर मी घेणार नाहीये. पण सॅनिटरी हा आमचा बालेकिल्ला. त्याने कधी आमची युनियन सोडलेली नाही आणि कुठल्या दुसऱ्या युनियनमध्ये गेलेलं नाही. आज इतकी वर्ष ही मंडळी इतकं काम करत होती, पण त्याने दुसऱ्या युनियनची पायरी कधी चढलेली नाही. शेवटपर्यंत या निवृत्त होईपर्यंत अशा रीतीनं आमच्या युनियन बरोबर आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळी कामं सोडून त्यांच्यासाठी धावतो. त्याचं कारण हे आहे ही मंडळांना मी त्या दिवसापासून सॅनिटरी म्हटलं की आमचं युनियन तसं आहे. पुन्हा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आता या परिस्थितीमध्ये कोर्टसमध्ये ज्या युनियन्स आहेत त्या युनियनमध्ये आमच्या युनियनची मेंबरशिप ही 1 नंबरची आहे. कारण का तर आपण त्यांची कामं करतो म्हणून ती कामं करतो म्हणून ती कामगार आमच्या युनियन सभासद आहे. काही असो मी काय मार्केटिंग करत नाहीये, पण जी सत्य परिस्थिती असं मला वाटतं. वेतन करार असू दे, बोनस कराराचा असू दे, कुठले करार असू दे, त्यावेळेला जे काही प्रामुख्याने जर प्रश्न सोडवायचा असेल तर ते युनियन सोडवते. आणि त्यावेळी आमचं आहे सगळी युनियन सध्या आम्ही एकत्रच आहोत. आता भांडायचे दिवस राहिलेले नाही ही कल्पना आहे. पण मी आता त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचे युनियनचे जे पदाधिकारी आहेत, वेळ आमचे रणधीर साहेब आहेत, ते दत्ता केशे साहेब आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत युनियन काम. आता सांगतो तुम्हाला, मी येण्यापूर्वी आजच्या दिवशी काल सगळ्या कामगारांचा पगार हा बँकेत गेला. परंतु सीएमई डिपार्टमेंटच्या 223 कामगारांचा कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ण डिपार्टमेंटचा पगार गेलेला नाही. हा सकाळपासून इतकं ताप झालाय की काय करावं म्हणून ते यायला पण उशीर झाला. कारण कार्यक्रम सुरू झाले होते. पगार गेलेला नसल्यामुळे गोंधळ झालेला आहे आणि नवीन यंत्रणा आलेली आहे आणि त्यामुळे काही चुका झाल्या आणि त्यांना पगार नाही. आता एखाद्या वेळेला कामगारांना आज मला पगार मिळणार नाही मिळाला की काय परिस्थिती होती ती मला कल्पना आहे. आणि त्यामुळे आज त्यांना पगार मिळाले फार प्रयत्न केला. आज सुट्टी आहे, उद्या परत सुट्टी आहे आणि ते राहणारे जे आहेत फार दूर आहेत, ते येऊ शकत नाही. त्यांना विनंती केली आहे बाबा काहीतरी करा, या इथे पगार त्यांचा कसा तरी बँकेत जाईल ते पहा. पण आज काय झालं नाही. त्यांचा पगार सोमवारी सकाळीच होणार आहे. असे प्रश्न असतात आणि हे तातडीने पाहावं लागतं. आणि त्या कामगारामध्ये असंतोष निर्माण होतो. काय युनियन करते आम्ही काम करून सुद्धा आम्हाला वेळेवरती पगार मिळाला नाही. खरं आहे त्यांचं ते, पण काही अडचणी असतात. आता ते समजून सांगितलं ते थंड झालेले आहेत आणि या ठिकाणी गरबाचा उज्ज्वला काही आमच्या युनियनसाठी फार मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक कार्यक्रमाने भाग घेतलेला आहे. मग तो मेळावा असू दे, कामगारांचा जे महिला दिन असतो ते महिला दिन इतक्या व्यवस्थितरित्या 8 मार्च असे साजरे केलेले आहेत. ते सॅनिटरीमध्ये मला महिला दिन साजरा व्हायचा कधी झाला नाही, कधीच झालं नाही. आणि त्याचं मग सगळं लोन या सगळ्या डिपार्टमेंटपासून आहे. सुरुवात इथून व्हायची.
मग त्या ठिकाणी कल्चरल प्रोग्राम ते नाचणं गाणं खाणं हे सगळं व्हायचं, हे करायचे. आणि त्यामुळे सॅनिटरीमध्ये असलेले आमचे सगळे कार्यकर्ते जे होते ते सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेत होते. काही असो, या ठिकाणी उज्ज्वलताईंना खरं पाहता सांगायला नको, आमचं वाक्य आहे, आमच्या युनियनचं ब्रीद वाक्य आहे, कर भला सो हो भला. तुम्ही चांगलं करा, भगवंत परमेश्वर तुमचं चांगलं करेल. हे आमचं वाक्य आहे आणि त्यांची निवारकारी सत्य आहे. आणि म्हणून ह्यासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे आणि भयंकर कष्ट सोसलेले आहे. अशी कष्ट महिला म्हणून सोसणं आणि इथपर्यंत पोहोचणं ही मोठी कार्यवृत्ती कसरत आहे, पण तिने ते चांगल्यापणे केलेलं आहे. काही ह्या ठिकाणी सांगत असताना अनेक गोष्टी आहेत, पण मी आता त्याला बोलू शकत नाही, कारण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. आम्ही जर बाकी कोण ठेवणार नाही. काही 2-3 गोष्टी आहेत ते पण उल्लेख करणं गरजेचं आहे. काही असं दानोपे साहेब म्हणाला की भरती होत नाही, भरती होत नाही, भारत सरकारचं धोरण आहे. आम्ही प्रयत्न करतोय, परंतु त्याला काही यश येत नाहीये. खाली भरती ते कॉन्ट्रॅक्टमध्ये होत आहे, आमच्या ह्याच्यामध्ये होत नाहीये. परंतु दिल्लीला गेल्या 2-3 मीटिंगमध्ये सातत्याने हा प्रश्न मांडला गेला आणि त्यात निर्णय दिलेले आहेत की किती जागा खाली आहेत प्रत्येक डिपार्टमेंटमधून त्या तुम्ही कळवाव्या. IPA म्हणजे इंडियन स्पोर्ट्स असोसिएशन हे 12 महिन्यांचं एक आहे दिल्लीला, त्या ठिकाणी मॅनेजिंग डायरेक्टरला आदेश दिले गेलेले आहेत, जितक्या जागा कुठे खाली आहेत त्याच्या कळवाव्या, त्याप्रमाणे नंतर आम्ही निर्णय घेऊ, अशाप्रमाणे सांगितलेलं आहे. परंतु मला जरी कठीण दिसतं हे मोदी सरकार, आता मी पण बघितलं असेल तर मला तसं काय म्हणणं नाही आहे, पण ते कामगारांच्या विरोधी काम करणार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी काम करणार. म्हणून त्यांनी उल्लेख जो केला, त्याला मी दिल्लीला गेलो होतो परवा, त्या ठिकाणी की प्रचंड गर्दी झाली होती की बोलूच नाही. जशी जंतर मंतरवर झाली होती त्याच्यासाठी जनते त्या ठिकाणी त्या काल कोटरा ह्या स्टेडियमवरती बनली. सांगायचं तात्पर्य काय की कामगारांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे, आज लढलं पाहिजे, तरच काहीतरी मिळू शकतं, नाही तर काही मिळणार नाहीये. कारण ही सरकारची मंडळ आहे, कामगारांचे सगळे जे फायदे आहेत ते काढून घेण्याचं काम. उदाहरण मी सांगतो आता आणि ते 1-2 मिनिटं घेतो. कारण आमची युनियन ही जन्मभूमीमध्ये आहे. जन्मभूमीमध्ये युनियन आम्ही त्यांना मनीषांना अवॉर्ड म्हणून जो आला त्या प्रेस कामगारांच्यासाठी, तो जन्मभूमीमध्ये लागू करून घेतला. इथले मॅनेजमेंट घेत नव्हतं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात जाऊन लढून तो त्यांना लागू केला. या महाराष्ट्रामध्ये फक्त 2च प्रेस आहेत, एक आहे जन्मभूमी जी आम्ही या स्वातंत्र्य लढ्यामध्ये चांगलं योगदान दिलं होतं, आणि दुसरे आहे की टाइम्स ऑफ इंडिया. ह्या 2च प्रेसमध्ये आज तो लागू आहे. पण आज कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत आणि म्हणून आता मला 3 वाजता जायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांचा पगार कमी करता नाही, हट्ट झाला की नाही, परवडत नाही. आणि सत्य आहे, मला पण माहिती आहे, पण कामगारांसाठी आम्ही लढलो नाही तर मॅनेजमेंटवर राहिलं काय उपयोग आहे. आणि त्यांचे पगार कुठल्याही परिस्थितीत आम्ही कमी करून देणार नाही. म्हणजे काय दिलंय ते काढून घ्यायचं काम. मी आता सांगू इच्छितो की आता आम्ही चार्टर ऑफ डिमांड मागणी पत्रक तयार करतोय तुमच्या सगळ्या कामगारांचं, आणि ते शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. चांगल्या टप्प्याने आम्ही ते मागतोय आणि 1/1/27 पासून तुमच्या कामगारांच्या पगाराचे नवीन वेतनवाढ झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी सगळे जे फायदे आहेत ते कसे राहतील आज आम्हाला भीती वाटते. जे आहे पेन्शन किंवा आणखीन जे बेनिफिट मिळतात काढून घेण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि म्हणून 8वा वेतन आयोग आहे, त्याच्यामध्ये काही अशा अटी टाकलेल्या आहेत कामगारांना, म्हणून त्याचा तर अंतिम काही निर्णय आलेला नाही आहे. आज जवळजवळ वर्ष होत आलं आहे ते नेमणूक केल्यापासून, पण अजूनपर्यंत कामगारांना त्याच्यातून काही मिळालेलं नाही. काही फार मोठं आहे. पण उज्ज्वलताईंना तर तुम्हाला भूक पण लागली असेल, पण काय सांगताय की आम्हाला काय करायचं आहे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की युनियन असेल तर आपण काहीतरी टिकू शकतो. मग अगरवाल साहेबांना भाडावं लागलं, मग पुरोहित साहेबांना भाडलं तर काय होणार. एकटा काय करू शकत नाही. तुमची आमची एकजूट असेल तर त्यांना आम्ही खाली उतरू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आज तुम्ही एका युनियनमध्ये आहात, त्याच युनियनमध्ये राहा, शेवटपर्यंत जिथे असाल तिकडे. आम्ही म्हणतो की तुम्ही आमच्या युनियनमध्ये या, कुठे असाल तिकडे, आणि एकजुटीने आपल्याला लढायची आजची परिस्थिती निर्माण झाली. काही असो, या ठिकाणी आमच्या काही 30 वर्षाची सेवा केली. सॅनिटरीमध्ये 20 वर्ष केली, या दवाखान्यामध्ये 10 वर्ष केली, आणि हे आता त्यांना कोणी सर्टिफिकेट दिले, आम्ही नाही दिले. डॉक्टर मंडळ बसलेले आहेत, त्यांनी त्यांना सर्टिफिकेट, त्यांचं काम म्हणजे कामावरचं प्रेम हे किती त्यांचं होतं. कसलंही काम असू दे, सांगितल्यानंतर काम पहिलं बाकी नंतर. असं नसतं मी युनियनचा लीडर आहे म्हणून राहिलेली नाही, म्हटलं काम करायचं नंतर युनियन. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं, त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि म्हणून
आम्हाला वाटते की असे कार्यकर्ते आमच्या हिंदू शेवटपर्यंत आमच्यावर राहत, काही तुम्ही गणपाठ तुम्हाला तरी काय मदत लागली, काम लागलं तर तुम्ही हिरियनचे दरवाजे तुमच्यासाठी खास मोकळे आहेत. तुम्ही केव्हा या, त्यांचे वडील या ठिकाणी आहेत. खरं मी त्यांना सलाम करतो की खरं या कार्यक्रमाला उपस्थित आहात. असं नसते कधी मुलांच्या कार्यक्रमाला आई वडील दिसतच नाही, पण ते तुम्ही आलात मुलीसाठी फार फार या ठिकाणी खरं आता सगळी मंडळी उपस्थित आहेत. मी आता नवीन हॉस्पिटलचं शिक्षण म्हणत आहे, बरोबर आहे. पहिलं निवृत्त झाल्यानंतर पेन्शन टेन्शन गेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वैद्यकीय शिक्षण. आपलं हॉस्पिटल DY पाटील जाणार होतं, आपण ते जाऊन दिलं नाही. हायकोर्टामध्ये 2 रिट पिटिशन फाईल केली. एक फाईल केल्यानंतर ते त्यांना देऊ दिलं नाही हॉस्पिटल. आमच्यावर बरीच टीका झाली, पैसे खाले, काय केलं वगैरे बोलले. पण नंतर कळलं हायकोर्टात गेल्यानंतर ही मंडळीने काय केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर आम्ही ते जिंकलो आणि हॉस्पिटल आता आहे तसं आहे. नाही तर ते कधी DY पाटलांजवळ दिलं असतं 693 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट होता. त्याच्याजवळ 200 करोड रुपये सुद्धा नव्हते. 693 293 तुम्ही काय करत होता तर काही त्यांनी केलेलं नाही. आणि आता जे काय काम केलं आहे ते बघा कसं पडता येईल ते ठिकाणी. आणि हे जर त्यांनी त्याला दिलं असतं तर आज आपण 34,000 पेन्शनर आपले आहेत, त्याला पेन्शन मिळणाऱ्यांना वैद्यकीय सेवा ही मिळाली असती किंवा काय हा विचार करा. त्यात ते शिकवलं. आमचे KC आहे ट्रान्सपोर्ट दावपत्र युनियनचे जनरल सेक्रेटरी, आणि आम्ही सुप्रीम हायकोर्टामध्ये जाऊन ती केस लढलो. त्याच्यानंतर कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलं, ते सुद्धा लढलो. 15 लाख रुपये खर्च केले आणि त्या हॉस्पिटलला टिकवलं. इतकंच नाही पण त्या ठिकाणी आता अमृतसारख्या मेडिसिन्स आता चांगले ब्रँडेड मेडिसिन लोकांना मिळवून आमचे प्रयत्न आहेत आणि ते चालू आहे. काही थोड्या चुकी आहेत, बरोबर आहे, पण ते सुद्धा आता नवीन हॉस्पिटल बांधावं म्हणून सुद्धा 90 कोटी रुपये पास केलेले आहेत. आणि ते नवीन हॉस्पिटल बांधण्याचं प्रयोजन घेतलेलं आहे. धुळामध्ये ठराव पास झालेला आहे आणि ते आता लवकर सुरुवात होईल. आणि त्या ठिकाणी ज्या काही सुविधा आहेत त्या छोट्या प्रमाणात होईल. एक महत्त्वाची गोष्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करायचं हे फार चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी चांगले डॉक्टर मिळत नाही. अशी बाहेर सुद्धा अशा ज्या ठिकाणी पब्लिक सेक्टरमध्ये आम्ही पाहिलं ते अशा अनुभवले. आणि म्हणून नुसतं हॉस्पिटल मग बांधून चालणार नाही, त्या ठिकाणी चांगले निष्णात तज्ञ डॉक्टर आपल्याला हवे. तर त्यासाठी त्यात मिळवण्याकरता ती आपण स्पेशालिटी हॉस्पिटल करतोय. मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी नाही. काही असं ते नवीन हॉस्पिटल करायचं चाललं. दुसरी गोष्ट आमचा विचार होता की जे हॉस्पिटल आहे ते ह्या वॉटरगिरीच्या स्टेशनजवळ असावं. म्हणजे काय झालं की पेशंट येण्या जाण्यानंतर, परंतु आमच्या डॉक्टर लोकांनी त्याला विरोध केला. नाही नाही तिकडे जायचं नाही, हे वडाळा ते वडाळ्यात राहिलं पाहिजे. आता तिथे बसलेले आहेत, आता ते बाहेर तर रिटायर झाले. काही असो त्यानंतर ते म्हणणं आहे डॉक्टर लोकांचं की नाही इथेच तिथे पण होऊ शकतं ना. पण कामगारांना काय शिक्षण उचलायचं काम हे कन्व्हिनियंट होतं म्हणून आम्ही मागणी करतो. पण आता मी मागणी करणार नाही, कारण शेवटी काय डॉक्टर नर्सेस या सगळ्या आमच्या आहेत, तर त्यांना जे हवं ते आपण मागितलं पाहिजे. म्हणून डॉक्टर आम्ही ते करत नाही. काही असो काय या ठिकाणी व्यवसायिक विचार होत आहे की आमच्या युनियनतर्फे डिरेक्शनतर्फे हवा दोन्ही कामगारांतर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उज्ज्वला मॅडम ही शाल या फक्त वस्तू नाही तर काही तुमच्या भावना आहेत तर आपण स्वीकार करा. आपण ते भरून देतो. मला वाचून दाखवते. इथे सर्व मान्यवर आले आणि मला इतका आनंद होतो की ते तुम्ही सगळेजण माझ्यासाठी आलात ना, तर माझा आज आनंद मला कगोटात मावत नाहीये. इतका आनंद झालाय तुम्ही सगळेजण आल्यावर.
तर मी यांना खाली बसून फक्त मी जे लिहिलंय तेवढं वाचते. कारण काय माहिती का, युनियनच्या सपोर्टनी मी वर्ग टीचरचा कोर्स केला, युनियननी मला फार मदत केली. त्याचप्रमाणे मी सेनेटरीमध्ये 96ला आली. तर त्या 2 ओळी मी तुम्हाला असं वाचून सांगते, बोलून नाही सांगते. हॅलो. आदरणीय वरिष्ठ अधिकारी, माझे प्रिय सहकारी, उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी, आज मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील माझ्या 30 वर्षाच्या प्रदीक्षणामध्ये सेवेचा शेवटचा दिवस आहे. या भावनिक क्षणी माझ्या डोळ्यासमोरून मागची 30 वर्ष कोणीतरी वाचून दाखवा, त्यांच्या वतीने कोणीतरी वाचून दाखवा. तुम्ही जा वाचून दाखवा. चित्रपटासारखी माझ्या डोळ्यासमोरून जात आहे. 30 वर्ष एखाद्या चित्रपटासारखी माझ्या समोरून जात आहे. नाही, डोळ्यात पाणी आलं. एखाद्या चित्रपटासारखी सरकत आहे. मनात कठीण कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान आहे आणि आपल्या सर्वांपासून दूर जात असल्यामुळे डोळ्यात पाणी आहे. डोळ्यात पाणी आहे. माझ्या या प्रदीर्घ प्रवासाची सुरुवात सेनेटरी विभागापासून तिथे झाली. 20 वर्षे पूर्ण सेवा दिली. स्वच्छता आणि आरोग्य राखण्याचे ते आव्हान सोपे नव्हते, पण सेनेटरी विभागात काम करताना आम्हाला नेहमीच खंबीर साथ आणि योग्य मार्गदर्शन लाभले. तिथे दमदार साहेब, रणदिवे साहेब, सीमा मॅडम यांच्या हाताखाली आम्ही पूर्ण 20 वर्ष घालवले. त्याचप्रमाणे हसतमुखाने पेरू शकले, त्याबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे. त्यानंतर शेवटची 10 वर्षे मी वडाळा विभागातील डिस्पेन्सरी विभागातील दिवस माझ्यासाठी अत्यंत सुवर्ण क्षण ठरले. कारण येथे मी खूप चांगल्या व्यक्तींची साथ मिळाली. मला नेहमीच योग्य दिशा दाखवणारे धानोरकर सर, संध्या सिस्टर असे भरपूर, म्हणजे मला त्यांनी शिकवण पण दिली आणि त्यांच्यापासून मला शिकायला पण फार भरपूर मिळालं. आणि त्याचप्रमाणे माझ्याबरोबर काम करणारे 5 वर्ष शर्मिला तेंडुलकर, गांधी, सत्तारे ह्या लोकांबरोबर मी खूप माझी 5 वर्ष छान केली. त्याचप्रमाणे मनापासून आभार मानते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि सुखद मैत्री आणि साथ कधीच विसरू शकत नाही. तुम्ही सर्वांनी मला नेहमीच कुटुंबियाच्या सदस्यासारखी साथ दिली. आज मी अभिमानाने सांगू शकते की मुंबई पोर्ट ट्रस्टला स्वच्छता आणि निरोगी ठेवण्यात माझाही छोटासा खारीचा वाटा आहे. इथून निवृत्त होत असले तरी माझ्या सेनेटरी आणि डिस्पेन्सरीला मी विसरू शकत नाही. मैत्री सारखी कीर्ती मॅडम, कीर्ती नावासारखीच कीर्ती आहे. ती कीर्ती मला मैत्रिणीसारखी, बहिणीसारखी, आम्ही 4 वर्ष खूप प्रेमाने इथे राहिलो. त्यांचेही मी आभार मानते. कारण आता त्यांची 1 वर्षासाठी बदली झाली, त्यांच्या जागेवर शिंपी सर आले. पण शिंपी सरही फार छान होते. त्यांच्या बरोबरही माझं 1 वर्ष खूप समाधानी केलं आणि खूप छान गेलं. पण आता डिस्पेन्सरी सोडायची तर मला एवढीच खंत वाटते की त्यांना एक माणूस कमी पडतोय का मला, तर ते सरांनी थोडस प्रयत्न करावे की त्यांना माझ्या जागेवर एखादा तरी माणूस काम करण्यास द्यावा. कारण मग त्यांची थोडीशी होणार नाही. आणि शक्यतो असं बाहेरून बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे की डिस्पेन्सरी बंद करणारे, पण मला म्हणायचंय की डिस्पेन्सरी बंद करू नका. ही रिटायर झालेल्या लोकांसाठी डिस्पेन्सरी जवळ आहे. डॉक्टर छान आहेत. इथे आपल्याला युनियननी गाडीची पण सोय केलेली आहे. त्याच्यामुळे ना डिस्पेन्सरी बंद करण्याचा विचारच करू नका. आपल्या साहेबांना मी एवढीच विनंती करते की सर, मी इथं जर 10 वर्ष काढले
लागेल. तर 10 वर्ष मी म्हणजे प्रेमाने आली पाहिजे की बाबा इथे 10 वर्ष डिस्पेन्सरीला मला औषध मिळू शकेल ही विनंती करते आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात बेस्ट म्हणजे महामुनी जानराव आपले आणि त्यात आपले खाविया त्यांची मला आज खूपच मदत झाली आणि ते त्याच्या मागेही मला मदत करतच होते. आणि आज तर म्हणजे त्यांना इतकं माझ्यापेक्षा जास्त त्यांनी उत्साहाने सगळी कामं करतात ते बघून मला इतका आनंद होतोय अक्षरशः इथे म्हणजे माझ्यासाठी तरी कोणी हे करू शकतं. म्हणजे मला माझी आज म्हणजे कळलं की मी काय आहे आणि माझ्यासाठी कोणीतरी करू शकतं. मला वाटतं म्हणजे माझ्यासाठी जर दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल तर मी हे फार मोठं काही जग जिंकलं याच्याशिवाय मला काही नकोय. ते आता कसं मला लगेच कळेल बघा. देखे हैं हमने कहीं लोग लेकिन आप जैसा कोई मिला ही नहीं. देखे हैं हमने कहीं लोग लेकिन आप जैसा कोई मिला ही नहीं. कैसे मिलता, कोई था ही नाही. आणि सगळ्यात पहिलं काका तुम्ही खूप खूप पुण्यवान आहात. आम्ही सगळे फक्त भाग्यवान आहोत पण तुम्ही पुण्यवान आहात. का तर तुम्ही ह्यांना नॉटी असताना बघितलंय आणि आज 60 असताना बघताय. आणि मी काय जास्त बोलत नाही. मला तसं काय म्हणजे बोलता येत नाही चांगलं आणि थोडीशी भीती पण वाटत असते मला की एवढ्या लोकांच्या सामने असं निघाशोनासोबत बोलणं. पण जे काय आलं मनातनं बोललो आणि तुम्ही सगळ्यांनी मी साथ दिली. खूप छान वाटलं. ह्या 2 लाईनी शेवटच्या फक्त तुमच्या सगळ्यांसाठी. आप क्या आए इस महफिल में, महफिल अदौशन हो गई. आप क्या आए इस महफिल में, महफिल अदौशन हो गई. आपके आने से मानो जिंदगी वापस आ गई. धन्यवाद तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा उज्ज्वला मॅडम तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. वडाळा दवाखान्याच्या सगळ्या स्टाफच्या वतीने इथे जेवढी लोक इथे जमलेली आहेत त्यांच्या मनातल्या भावना कसं सांगू ते मला समजू शकत नाही. पण मी जे काय बोललो ते मनापासून बोललो. थोडंसं विनोदी पद्धतीने बोललो कारण माहोल थोडासा सिरियस झाला होता. तर पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. खूप खूप छान असंच हसत. आणि हा जो फोटो इथे लावलाय लोकांना प्रश्न पडतो की एकच लावला तर एकामध्ये एवढं त्यांचा उतार झालाय की हे बघावं की हे बघावं. तर असं हास्य कायम तुमच्या इथे असावं असं देवाच्या मी प्रार्थना करतो. आणि 2 शब्द मी संपवतो. मनापासून धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मंडळी आलेले आहेत. जेवण चालूच आहे. गात राहते. थोडं काय खाली बसेल काय वर बसेल. आवाज वरतीपर्यंत जाईल. आवाज आणि मरण जणू 2 स्वरातील आस. स्वरांच्या या मैफिलीत रंग आणावा तुम्ही. स्वरांच्या मैफिलीत रंग आणावा तुम्ही. या फुलातील सुगंधाची मी देतो तुम्हाला हमी. आपल्या समोर येत आहे
सुरेंद्र जळगावकर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. जय सियाराम.